त्यामुळे आता ज्या पद्धतीने गेल्या 4 सुनावण्यांमध्ये ठाकरेंच्या बाजूने हा सगळा कल असल्याचं दिसत होतं, आज मात्र ज्या पद्धतीने न्यायमूर्तींकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत त्यामुळे पुन्हा एकदा शिंदेंचं पारडं जड होईल का असा एक महत्त्वाचा प्रश्न सध्या निर्माण व्हायला लागल्याचं पाहायला मिळतंय। अगदी बरं, एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की आता जे आरोप किंवा ज्या पद्धतीने कपिल सिब्बल जे आहेत ते कोर्टात ठाकरेंची बाजू मांडतायत त्या पद्धतीने पाहिल्यानंतर आता शिंदे सेना जी आहे त्यांच्याकडून पण या सगळ्या आरोपांना किंवा या सगळ्या प्रश्नांना उत्तर दिली जाऊ शकतात का? नक्कीच नेहिल, ज्या पद्धतीने एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून आधी युक्तिवाद करण्यात आलेला होता, सुप्रीम कोर्टामध्ये युक्तिवाद करण्यात आलेला होता, निवडणूक आयोगापुढे युक्तिवाद करण्यात आलेला होता, विधानसभा अध्यक्षांपुढे युक्तिवाद करण्यात आलेला होता, या सगळ्या ठिकाणी एक महत्त्वाचा मुद्दा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून उपस्थित केला होता, तो म्हणजे आमच्याकडे फक्त विधिमंडळ सदस्यांची संख्याच नाही तर पक्षातील जिल्हा अध्यक्ष, जिल्हा प्रमुख, संपर्क प्रमुख, त्याबरोबर आणखी महत्त्वाची जी काही पदं आहेत या सगळ्या पदांबाबत सुद्धा आमच्याकडे संख्याबळ आहे आणि याच संख्याबळाचा मुद्दा एकनाथ शिंदेंच्यासाठी त्यावेळी जमेची बाजू ठरला होता। आता सुद्धा एकनाथ शिंदेंच्या बाजूने आणखी 2 जमेच्या बाजू आहेत, ती म्हणजे लोकसभेची निवडणूक आणि विधानसभेची निवडणूक। खरं तर पक्ष आणि चिन्ह मिळाल्यानंतर एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उद्धव ठाकरे दोन्ही पक्ष लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे गेले, विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे गेले। या दोन्ही निवडणुकाला सामोरे गेल्यानंतर या दोघांनी निवडणुकीला सामोरे गेल्यानंतर आपापली जी काही मतं आहेत ती मिळवल्याचं पाहायला मिळालं। खरं तर 90 पैकी 57 जागा विधानसभेमध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मिळाल्याचं पाहायला मिळालं, तर 13 पैकी 7 जागा ज्या आहेत त्या लोकसभेमध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मिळाल्याचं पाहायला मिळालं। त्यामुळे तो सुद्धा एकनाथ शिंदे त्यावरती सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या बाजूने युक्तिवाद केला जाण्याची शक्यता आहे। दुसरा आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा सध्या जो पुढे आलेला आहे तो म्हणजे कपिल सिब्बल यांनी जो युक्तिवाद सुरू केला तो आणखी पुढे सुरूच आहे। त्यामध्ये कपिल सिब्बल म्हणतात, निवडणूक आयोग म्हणतो की मी शिस्तपालन कारवाई समितीकडे जायला हवं होतं, मी त्याला म्हणजे शिंदे यांना पक्षातून हाकलून देणार, त्यांनीच उद्धव ठाकरे यांना हाकलून दिलं, चला पुन्हा पक्षाच्या संरचनेकडे जाऊया, म्हणजेच मी दाखवू शकेन की ती कोणत्या थरापर्यंत लोकशाहीवादी आहे। असा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे तो या ठिकाणी कपिल सिब्बल यांचा हा युक्तिवाद आहे। त्यामध्ये त्यांनी शिंदे यांना पक्षातून हाकलून द्यायला हवं होतं का या संदर्भात, त्यानंतर शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना पक्षातून कशा पद्धतीने बाहेर काढलं या सगळ्या संदर्भात युक्तिवाद केल्याचं पाहायला मिळतं। यामध्ये महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे एकनाथ शिंदेंची हकालपट्टी करण्याच्या आधी जो उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून म्हणजे तत्कालीन शिवसेनेकडून ज्या पद्धतीने सर्व गटनेत्यांची विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावलेली होती त्या संदर्भात व्हीप जारी करण्यात आलेला होता। आता हाच मुद्दा आहे, आम्ही कशा पद्धतीने लोकशाहीवादी आहोत हे सगळं दाखवून देण्याचा प्रयत्न कपिल सिब्बल यांच्याकडून सुरू आहे। आम्ही लोकशाहीवादी प्रक्रियेतूनच एकनाथ शिंदेंना गटनेते पदावरून हटवण्याचा जो निर्णय घेतला हे दाखवून देण्याचा प्रयत्न सध्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून म्हणजे कपिल सिब्बल यांच्याकडून सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आणखी एक महत्त्वाचा मुद्दा कपिल सिब्बल यांनी या ठिकाणी उपस्थित केला आहे। 2018च्या पक्षाच्या घटनेचा ते संदर्भ देताना पुढे म्हणतात की पक्षप्रमुखांची नियुक्ती निवडणुकीद्वारे केली जाते, राष्ट्रीय कार्यकारिणी ही सर्वोच्च राष्ट्रीय कार्यकारिणी असते, उपनेते त्यामुळे शिवसेनेची सर्वोच्च धोरण निर्मिती करणारी संस्था पूर्णपणे लोकशाहीवादी आहे। हाच मुद्दा या ठिकाणी त्यांच्याकडून उपस्थित केला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आता पहा कोणाची नियुक्ती केली जाते या संदर्भात कपिल सिब्बल सांगतायत। त्यामध्ये ते म्हणतात शिवसेना नेते, शिवसेनेचे उपनेते, त्यानंतर 2 सचिव, पक्षाचा कोषाध्यक्ष हा निर्वाचित असतो, जिल्हा प्रमुख, उपजिल्हा प्रमुख ते नामनिर्देशित असतात, ते निर्वाचित व्यक्तींनी घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी आपली सत्ता वापरतात असं सुद्धा कपिल सिब्बल यांनी म्हटलंय। म्हणजे कपिल सिब्बल यांनी पक्षाची जी घटना आहे, पक्षाची जी संरचना आहे या संरचनेनुसार कोणते कोणते मुद्दे, कोणत्या पदांकडे कोणते अधिकार असतात, कोणती पदं ही नामनिर्देशित असतात आणि कोणती पदं ही निर्वाचित असतात, जी निवडणुकीच्या माध्यमातून त्यांना निवडून दिलं जातं, यावरती सध्या युक्तिवाद करायला सुरुवात केलेली आहे। पक्षाची रचना कशी आहे हे सध्या कपिल सिब्बल सुप्रीम कोर्टामध्ये समजून सांगत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय।
आणि त्यामध्येच त्यांनी म्हटलंय की शिवसेनेचे काही राष्ट्रीय कार्यकारिणी ही सर्वोच्च असते, तीच राष्ट्रीय कार्यकारिणी ही उद्धव ठाकरे यांची नियुक्ती करते, म्हणजे पक्षप्रमुखाची नियुक्ती करते, अशा पद्धतीचा युक्तिवाद हा कपिल सिब्बल यांच्याकडून केला जातोय। त्यानंतर उपनेते असतील, शिवसेनेची सर्वोच्च धोरण निर्मिती करणारी संस्था आहे ही पूर्ण, अशा पद्धतीने कपिल सिब्बल सांगतायत। तर काही उपनेते आणि 2 सचिव, पक्षाचा कोषाध्यक्ष हे निवडणुकीच्या माध्यमातून निवडले जातात। जिल्हा प्रमुख, उपजिल्हा प्रमुख, हे सगळे इतर जी पदं आहेत ती नामनिर्देशित असतात, ती याच कार्यकारिणीच्या माध्यमातून निवडली जातात, असा युक्तिवाद सध्या कपिल सिब्बल करतात। आणि यावरतीच सरन्यायाधीशांनी एक महत्त्वाची टिप्पणी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। शिवसेना नेते असा शब्द प्रयोग अस्पष्ट वाटतो, विधिमंडळ पक्षाचा नेता की पक्षाचा नेता हे तुम्ही स्पष्ट करा, असं आता सरन्यायाधीशांनी म्हटल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आणि त्यावरती कपिल सिब्बल यांनी पुढे युक्तिवाद करायला सुरुवात केलेली आहे। कपिल सिब्बल म्हणतात याचा शिवसेना नेते या शब्दात याचा अर्थ असा, या संकल्पनेचा अर्थ आहे, या पदाचा अर्थ असा आहे की निवडणूक आयोगाला एक विशिष्ट निष्कर्षाप्रत यायचं होतं, म्हणून त्यांनी 2018च्या घटनेकडे दुर्लक्ष केलं, त्यांनी आधीच निकाल ठरवला आणि तर्काची फेरफार केली। परिच्छेद 15 अंतर्गत केलेल्या मूळ प्रक्रियेच्या हे सगळं अगदी विरोधात होतं, कारण की निवडणूक आयोगाने 2018ची नाही तर 1999ची जी घटना होती ती घटना ग्राह्य धरली आणि त्याच घटनेच्या आधारे हा सगळा शिवसेना पक्ष आणि चिन्ह हे एकनाथ शिंदे यांच्या हाती सोपवलं, असा जो मुद्दा आहे तो कपिल सिब्बल यांनी उपस्थित केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आणि याच ठिकाणी हे सगळे परिच्छेद 15 निवडणूक आयोगाचे जे अधिकार आहेत त्या सगळ्या अधिकारांच्या हे कसं विरोधात आहे, हेच कपिल सिब्बल यातून मांडत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। पुढे कपिल सिब्बल यांनी असं म्हटलंय की पक्षाचा निर्णय जे काही आपण त्याची संरचना आहे ते पाहतो आहोत, त्याचा एक महत्त्वाचा भाग असा आहे की कोणत्या स्तरावर कोणत्या पदासाठी आणि किती व्यक्तींसाठी त्याची निवडणूक होते, किती व्यक्ती निर्वाचित केल्या जातात आणि किती नामनिर्देशित असतात, हे सगळं आता कपिल सिब्बल सांगत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय।